प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। मी अमित परब आज तुम्हाला आडवली रेल्वे स्टेशनपासून जवळ असा प्लॉट मी दाखवतो आहे। तत्पूर्वी जे लोक हा व्हिडिओ बघताना नवीन असतील चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला राजापूर, लांजा, संगमेश्वर, चिपळूण आणि रत्नागिरी तालुका या ठिकाणी जे सी व्ह्यूचे प्लॉट आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून। तर मंडळी, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज मी तुम्हाला लांजा तालुक्यातील 4 एकर 2 गुंठ्याचा प्लॉट दाखवतो आहे। हा जो दिसतोय समोर लांब सडक असा पूर्ण रस्ता, या रस्त्याच्या डाव्या साईडला आणि उजव्या साईडला ही जागा आहे। ही जागा संपूर्ण वसनीमध्ये आहे। लाईट कनेक्शन आहे। पाण्यासाठी या ठिकाणी ग्रामपंचायतीचं पाणी या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतं, पिण्याचं पाणी। तसेच वैयक्तिक तुम्हाला शेतीसाठी पाणी हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी बोरवेल मारू शकता स्वतःची, किंवा विहीर मारू शकता। कारण या ठिकाणी जी पाण्याचा जो ओढा आहे तो आपल्या प्लॉटला टचमध्ये आहे, आणि तो टचमध्ये असल्यामुळं या ठिकाणी 20 ते 25 फुटावर आतमध्ये जमिनीमध्ये भूगर्भामध्ये तुम्हाला या ठिकाणी विहिरीला पाणी मिळू शकतं किंवा बोरवेलला पाणी मिळू शकतं। अशी ही शेत जमीन आहे। प्लॉटमध्ये काजूचं प्लांटेशन केलेलं आहे आणि प्लॉटमध्ये भात शेतीची जागा आहे। आता भात शेतीची जागा कमीत कमी 10 ते 12 शेतमळ्या भात शेतीच्या आहेत। आता मंडळी, ही जागा जी आहे ह्या पाण्याचा ओढा जो दिसतो आहे त्या ओढ्याला टचमध्ये आहे, त्याच्यामुळे पाणी आत्ता पावसाळी पाणी आहे या ठिकाणी। उन्हाळ्याचं पाणी तुम्हाला हवं असेल तर विहीर या ठिकाणी खोदू शकता तुम्ही, आणि ते पाणी शेतीसाठी या ठिकाणी वापरू शकता। आता भात शेतीच्या मळ्या आहेत त्या ठिकाणी भात शेती तुम्ही करू शकता, आणि काही ठिकाणी काजूचं प्लांटेशन केलेलं आहे। इस्रायल पद्धतीने या ठिकाणी काजूचं प्लांटेशन केलेलं आहे। तसेच प्लॉटमध्ये छोटी मोठी झाडं आहेत, झुडपं आहेत, ती या ठिकाणी तुम्हाला साफसफाई करून दिली जाणार आहे। तसेच या ठिकाणी जिओ, BSNL या कंपन्यांचं नेटवर्क या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतं, इंटरनेट मिळू शकतं, जेणेकरून तुम्ही या ठिकाणी नेटवर्कचं काम करू शकता। जे तुम्हाला ऑनलाईन काम करायचं असेल ते तुम्ही या ठिकाणी करू शकता। तसेच ही शेतजमीन तुम्ही शेतीपूरक व्यवसायासाठी वापरू शकता। या ठिकाणी शेळीपालन असेल, कुक्कुटपालन असेल, भाजीपाला असेल, तसेच ॲग्रो टुरिझम करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकता। कारण मोठा प्लॉट आहे, 4 एकर 2 गुंठ्याचा प्लॉट आहे, अगदी वस्तीला टचमध्ये असलेला हा प्लॉट आहे, आणि त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला वाडी वस्ती मिळते। आणि ही जी पूर्ण दिसते ही संपूर्ण भात शेती आपल्या प्लॉटमध्ये आहे। ते भात शेती असल्यामुळं या ठिकाणी जो मातीचा भाग आहे, लाल मातीचा भाग आहे, तो या ठिकाणी या प्लॉटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। म्हणजे मातीची जमीन आहे, सुपीक मातीची शेत जमीन आहे, आणि या शेतीमध्ये तुम्ही कोणतीही शेती करू शकता। काजू आहे, आंबा आहे, प्लांटेशन, नारळ, सुपारीची लागवड करू शकता, बांबू लागवड करू शकता, या ठिकाणी फार्म हाऊस बांधू शकता, एक विकेंड हाऊस बांधू शकता, एक शेतघर बांधू शकता, आणि या ठिकाणी तुमच्या फॅमिलीसोबत तुम्ही या ठिकाणी राहू शकता। आता मंडळी, ह्या ठिकाणी जी कनेक्टिव्हिटी आहे, बाजारपेठेची कनेक्टिव्हिटी आहे, या प्लॉटपासून, शेतजमिनीपासून जी लांजा बाजारपेठ आहे ती इथून 8 किलोमीटरच्या अंतरावर आहे। तसेच आडवली रेल्वे स्टेशन आहे ते इथून एक 7 ते 8 किलोमीटरच्या अंतरावर आडवली रेल्वे स्टेशन आहे। तसेच वस्ती आहे ती मराठा समाजाची वस्ती आहे। म्हणजे असा हा जो प्लॉट आहे तो आपल्याला पुणे, मुंबईपासून एक 200-250 किलोमीटरच्या अंतरावर हा प्लॉट आहे। डांबरी रोड आहे, कनेक्टिव्हिटी चांगली आहे, आणि बघू शकता लाल माती या प्लॉटमध्ये अवेलेबल आहे। प्लॉट हा पूर्ण साफसफाई या ठिकाणी करून दिला जाईल। आता ही काजूची झाडं आहेत, ही अशी घट्ट लावलेली आहेत, म्हणजे इस्रायल पद्धतीने ही झाडं या ठिकाणी लावलेली आहेत। पण आपल्याला जर ह्या काजूची छाटणी केली असता या ठिकाणी काजूचं उत्पन्नसुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतं। तर मंडळी, या ठिकाणी जास्त वेळ घेत नाही आहे, या प्रॉपर्टीला भेट द्या आणि ह्या शेतजमिनीची माहिती घ्या। कोणतेही व्हिजिट चार्जेस द्यायचे नाही आहेत। थँक्यू। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह।